जय महाराष्ट्र मित्रांनो, आपल्या डिजिटल जगाला चालवणाऱ्या 0 आणि 1च्या रँडम दिसणाऱ्या स्ट्रिंगच्या खाली एक सुंदर भाषा लपलेली आहे. त्याला आपण बायनरी लँग्वेज म्हणून ओळखतो. फक्त 2 अंकांचा वापर करून ही सुंदर सिस्टम कम्प्युटर्सला कॉम्प्लेक्स कॅल्क्युलेशन करण्यासाठी, माहिती साठवण्यासाठी आणि इंटरेस्टिंग इमेजेस क्रिएट करण्यासाठी हेल्प करते. पण ही भाषा आली कुठून? ही अचानक इन्व्हेंट झाली का? किंवा त्याच्या मागे आणखीन काही इतिहास आहे? आणि हे लँग्वेज ॲक्च्युली कम्प्युटर सिस्टममध्ये कसे फंक्शन करते जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये. बायनरी सिस्टम हे एक वेस्टर्न इन्व्हेन्शन जरी वाटत असलं तरी त्याची पाळंमुळं हे भारत आणि चीनच्या इतिहासामध्ये देखील सापडतात. कम्प्युटर्समधील बायनरी सिस्टमचा पाया घालण्याचे श्रेय हे 17व्या शतकातील गॉटफ्रीड विल्यम लेबनिझ यांना दिला जातो. असं म्हणतात की लेबनिझ यांच्यावर यिन आणि यांग या प्राचीन चीनी तत्त्वज्ञानाचा खूप प्रभाव होता. चीनी तत्त्वज्ञानानुसार यिन आणि यांग म्हणजेच प्रकाश आणि अंधार, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह या द्विधा भावनेमध्ये लेबनिझ यांनी बायनरी सिस्टमशी समांतरता पाहिली. याचं कारण म्हणजे चीनी आयचेंग नावाच्या ग्रंथामध्ये यिनला ब्रोकन लाईनमध्ये दर्शवलं आहे आणि यांगला सॉलिड लाईनमध्ये दर्शवलं आहे. ब्रोकन लाईन म्हणजेच नथिंगनेस आणि सॉलिड लाईन म्हणजे वननेस. तर लेबनिझने नथिंगनेसला 0शी कम्पेअर केलं आणि वननेसला 1शी कम्पेअर केलं. हे झालं 17व्या शतकातली गोष्ट. पण या संकल्पनेची बीजं ही खूप आधी भारतामध्ये पेरली गेली होती आणि त्याचं श्रेय जातं आचार्य पिंगल यांना इसवी सन पूर्व 2ऱ्या शतकामध्ये. कवी असणारे आणि गणिततज्ञ आचार्य पिंगल यांच्या छंदशास्त्र या ग्रंथामध्ये काही सूत्र लिहून ठेवलेली आहेत. आपल्याला माहितीच आहे की संस्कृतमध्ये 2 सिलेबल असतात. एक म्हणजे लघु, दुसरं म्हणजे गुरु. या सिलेबल्सचा वापर करून संस्कृतमधील श्लोक तयार केले जातात. उदाहरणार्थ हा गायत्री छंद. यामध्ये 3 पद असतात आणि प्रत्येक पद हे 8 सिलेबल्सनी बनलेलं असतं. आता या 8 सिलेबल्सचे किती पॉसिबल कॉम्बिनेशन्स होऊ शकतात या गणिताला प्रस्तारा असं म्हणतात. इंग्लिशमध्ये स्प्रेड असं म्हणतात. या सूत्रांनुसार जर एक सिलेबल असेल तर त्याचे 2 कॉम्बिनेशन्स तयार होऊ शकतात, एक गुरु आणि एक लघु. तसंच जर 2 सिलेबल असतील तर त्याचे 2 कॉपीज बनवायचे आणि प्रत्येक कॉपीला एकदा गुरु अपेंड करायचा आणि एकदा लघु अपेंड करायचा. असंच 3 सिलेबल असतील तर त्याचे पॉसिबल कॉम्बिनेशन इथं तुम्ही बघू शकता. आता यामध्ये आपण गुरुला 0ने रिप्लेस केलं आणि लघुला 1ने रिप्लेस केलं तर आपल्याला काय भेटतं? आता तुमच्या चटकन लक्षात आलं असेल ही तर बायनरी टेबलची मिरर कॉपी आहे. अर्थातच छंदशास्त्राचा उद्देश वेगळा होता, पण यावरून भारतातील मानवी बुद्धिमत्तेचे सामर्थ्य लक्षात येते. आता पटकन आपण बायनरी सिस्टमची फंक्शनॅलिटी समजून घेऊया. प्रश्न असा आहे की बायनरीज का निवडली असेल? याचं उत्तर सापडतं इलेक्ट्रॉनिक चिपच्या डिझाईनमध्ये. प्रत्येक कम्प्युटर चिप ही मिलियन्स ऑफ ट्रान्झिस्टर्सनी बनलेली असते आणि ट्रान्झिस्टर्स म्हणजेच काय तर इलेक्ट्रिक स्विच असतात, टायनी इलेक्ट्रिक स्विच. आता जसं घरातल्या स्विचला 2च कंडिशन्स असू शकतात, आयदर ऑन किंवा ऑफ. सिमिलरली तुमचे कम्प्युटर चिप्समधल्या ट्रान्झिस्टरला पण 2च कंडिशन असू शकतात, आयदर तो ऑन होऊ शकतो किंवा ऑफ होऊ शकतो. उदाहरणार्थ या डेमो सर्किटमध्ये तुम्ही बघू शकता एक ट्रान्झिस्टर घेतलेला आहे आणि त्याला एक LED बल्ब कनेक्ट केलेला आहे. आता इन रिॲलिटी याला टर्न ऑन करायला डिजिटल इनपुट लागतं, बट आपल्या डेमॉन्स्ट्रेशनसाठी आपण ह्याला मॅन्युअल स्विच कनेक्ट केलेला आहे. या मॅन्युअल स्विचनी मी ट्रान्झिस्टरला ऑन किंवा ऑफ करणार, तर आउटकममध्ये तुम्ही LED बल्बला बघू शकता तो ऑन किंवा ऑफ होतो. यालाच आपण सिंगल बिट मॅनिप्युलेशन म्हणू शकतो. म्हणजे जर का एकच बिट असेल तर ते आयदर 0 असेल किंवा 1 असेल. आता कन्सिडर करा की हा LED बल्ब हा तुमच्या मोबाईल फोनचा किंवा TV स्क्रीनचा एक पिक्सल आहे. युज्युअली हा LED RGB कलरचा असतो, म्हणजेच रेड, ग्रीन आणि ब्ल्यू असा ट्राय कलर LED वापरला जातो. बट आत्ता डेमोसाठी आपण सिंगल कलर LED यूज केलेला आहे. आता जसं
हा एक LED ड्राईव्ह करायला मी एक स्मॉल सर्किट डिझाईन केलं. त्यालाच मी मल्टिप्लाय करून 6 रो बाय 6 कॉलमचा एक LED पॅनल बनवला. तर 36 बिट क्रिएट होतात आणि या 36 बिटला मी मॅनिप्युलेट करून मला हवे असलेले लेटर मी डिस्प्ले करू शकतो किंवा विविध पॅटर्न डिस्प्ले करू शकतो. याच कन्सेप्टचा वापर करून तुमच्या फोनच्या स्क्रीनवर किंवा TVच्या स्क्रीनवर इमेजेस डिस्प्ले केले जातात. या छोट्याशा डेमोमधून तुम्हाला बायनरी सिस्टमचा इम्पॉर्टन्स कळलाच असेल आणि फंक्शनॅलिटीसुद्धा. सिम्प्लिसिटी आणि रिलायबिलिटी या 2 मुख्य कारणांमुळे बायनरी सिस्टम ही कम्प्युटरसाठी निवडली गेलेली आहे. सिम्प्लिसिटी बिकॉज बायनरी युजेस 0 आणि 1. ह्यामुळे कम्प्युटर्सला इन्फॉर्मेशन प्रोसेस करायला सोपं जातं. आणि रिलायबिलिटी बिकॉज फक्त 2 स्टेट आहेत. इन्फॉर्मेशन प्रोसेस करताना एरर्ससाठी जागा राहत नाही. आशा करतो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि काही क्वेश्चन असल्यावर कमेंट करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.